कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय अंतराची स्मृती गेलीये? हो ना, त्यांना मागचं काहीच आठवत नाहीये. कदाचित तुम्ही त्यांच्या समोर आलात ना तर त्या तुम्हालाही ओळखणार नाहीत. नाही, असं कसं झालं? पण काय झालं होतं? अहो, त्या कुठेतरी बसने जात होत्या आणि त्यांच्या बसचा ऍक्सिडेंट झाला. बसचा ऍक्सिडेंट झाला होता तो? हा फोन आला होता घरी. तो त्यांच्या घरच्यांनी आम्हाला फोन केला होता आणि सांगितलं होतं. पण तेव्हा तर आम्हाला असंही कळलं होतं की त्या बसच्या ऍक्सिडेंट मध्ये कोणीच वाचलं नाही. नाही, त्या ऍक्सिडेंटमध्ये अंतराताई वाचल्या, पण त्यांच्या डोक्याला मार लागला. एका भल्या माणसाने त्यांना जवळच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यांच्यावर योग्य उपचार झाले, मात्र त्यांची स्मृती गेली. त्या माणसाने नातेवाईकांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला कुठूनही काहीच माहिती नाही मिळाली. त्यामुळे अंतराताईंना त्यांनी या हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. अजूनही अंतराताईंची ट्रीटमेंट सुरू आहे आणि त्या ट्रीटमेंटचा खर्च तीच व्यक्ती करत आहे. कोण आहे ते? नाव काय त्यांचं? मला त्यांना भेटायचं. त्यांना भेटता येईल का मला जरा? त्यांनी सॉरी मॅडम, पण त्यांना त्यांचं नाव ना कुणालाही सांगायचं नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर कुणाला मदत करायची असेल ना तर ती निनावी करावी, नाही तर मदत घेणाऱ्याला त्या मदतीचं ओझं वाटतं. अहो, त्यांनी माझ्या अंतराला अंतरा ना आमच्या खूप जवळची आहे. एवढ्या मोठ्या संकटातून त्यांनी अंतराला वाचवलं, तर मला त्यांचे आभार मानायचे आहेत. त्याच्याशी बोलू दे ना जरा, म्हणजे बोललं की कळेल ना. हे बघा, मला तुमचं म्हणणं सगळं पटतंय, पण मला आधी त्यांच्याशी बोलावं लागेल, मगच आम्ही काही तो निर्णय घेऊ शकतो. ओके. तुम्ही अंतराताईंच्या जवळचे नातेवाईक आहात ना, मग त्यांच्या घरच्यांना सांगून आजच अंतराताईंना घरी घेऊन जायला सांगा ना. काय करू? घेऊन जाऊ का अंतराला घरी? आम्ही सगळे असताना बिचारी इतकी वर्ष घरापासून लांब राहिली, त्यात तिला आधीच काहीच आठवत नाहीये. पण मग लीलाचं काय? अभिरामला काय सांगू? त्याच्यासाठी तर हा केवढा मोठा धक्का असेल. काय झालं मॅडम? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काय नाही. तुम्ही अंतराताईंना त्यांच्या घरी घेऊन जायला सांगाल ना. त्या जर त्यांच्या हक्काच्या माणसांबरोबर राहिल्या तर कदाचित त्यांची तब्येत सुधारायला पण मदत होऊ शकते. हो, अगदी बरोबर आहे तुमचं. पण मी हाच विचार करत होते की आता इतकी वर्ष झाली आहेत ना, त्यामुळे माणसं बदलली आहेत. त्यामुळे थोडासा वेळ द्या त्यांच्या घरच्यांना समजवायला. मलाच थोडा समजायला वेळ लागणार आहे, म्हणून खूप वर्ष. अहो, इतक्या वर्षात अंतराताई एकट्याच राहत होत्या. आता जर त्यांची हक्काची माणसं ह्या जगात आहेत हे कळलंय तर त्यांनी भेटायला हवं ना. अहो, त्यांच्याही मनाचा जरा विचार करा. हो ना, बरोबर. पण आता बरीच वर्ष गेली आहेत ना मध्ये, त्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. मला जरासा वेळ द्या प्लीज. मला तर असं वाटत होतं की तुम्ही आत्ताच अंतराताईंना घरी घेऊन जायला हवं. ते सद्गृहस्थ जे आहेत त्यांच्याशी जर बोलायला मिळालं तर खूप बरं होईल मॅम. म्हणजे काय आहे की डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू आहे ना अंतरा, तर अंतराला डॉक्टर काय ट्रीटमेंट देत आहेत, ते लाईन ऑफ ट्रीटमेंट ती किती सुरू ठेवायची, पुढे काय काय करायचं, ते सगळं मला त्यांच्यासोबत बोलायला लागेल ना. सगळं विचार विनिमय. बरोबर आहे तुमचं. मी डॉक्टरांशी आणि जे अंतराताईंना इथे घेऊन आलेले आहेत त्यांच्याशी मी बोलते. तोपर्यंत तुम्हीही अंतराताईंच्या घरच्यांशी बोला. पण आता आपण सगळ्यांनी मिळून अंतराताईंना त्यांचं घर मिळून द्यायला हवं. अगदी अगदी. मी लवकरच तुम्हाला भेटते. त्यांच्याशी बोलून पण घेते. निघू मी? बरं, या. थँक्यू सो मच.
आजी इजी. फोन का बंद होता? चार्जिंग संपलंय सर. आजी तुम्ही काही बोलत नाही आहात. बरं वाटतंय ना तुम्हाला? थोडं थकल्यासारखं झालंय. थोडा वेळ जरा झोपू, आराम कर. चला सर या या या. बरी आहे मी. बरं वाटतंय मला. डोकं दुख. बरी आहे मी. आजी आम्ही केवढे घाबरलो होतो माहितीये. आता तुम्ही आलात ना, आता बरं वाटतंय मला. परत थोडस लिंबू सरबत घेता का? मग चहा थोडासा प्लीज, बरं वाटेल. तर येईल जरा. मी चहा बनवतो. आलोच. आजी तुम्ही कुठे गेला होतात आम्हाला काहीच माहित नव्हतं. आम्ही इतके घाबरलो होतो. तुमचा फोन पण स्विच ऑफ होता. म्हणून मग आम्ही तुम्हाला शोधत शोधत मंदिरात गेलो. आम्ही गुरुजींशी बोललो. काय बोलत? गुरुजी काय म्हणा? आजी गुरुजी म्हणाले की तुम्ही कुठल्या तरी बाईला शोधत मंदिरात जाताय आणि आज सुद्धा त्या कुठल्या तरी बाईला शोधायलाच का भेटायला गेला होता. आजी अहो काय चाललंय तुमच्या मनात? आणि कोण आहे ती बाई? इतकं का भेटायचंय तुम्हाला तिला? आजी मला सांगाल का? मैत्रीण आहे ना मी तुमची. मग का गोष्टी लपवताय माझ्यापासून? हे बघा जे काय ते मला खरं खरं सांगा. मी कोणालाच सांगणार नाही. एजंटनाही कळू देणार नाही. सरू मला काय वाटतं माहितीये? काय वाटतं? ऐकणार आहेस का तू माझं? ऐकतेच आहे बहिणी. मला असं वाटतं की आपण मंदिरात जायला हवं. पण तिथे जाऊन काय उपयोग बहिणी? आजी तर मंदिरातून आल्या ना, आता तिथे जाऊन आपण कोणाला शोधायचं? हे म्हणजे असं झालं ना, काकेत आजी आणि मंदिराला वळसा. सरू आपण मंदिरात गेलो तर आपल्याला कळेल ना की आजीला नेमक्या कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस होतोय. ते कसं? म्हणजे बघ बघतेच आहे बहिणी. बोला तू गुढीपाडव्याच्या वेळेला आजी आल्या आणि म्हणत होत्या ती आलीये. त्या कुठल्या तरी बाईबद्दल बोलत होत्या आणि तेव्हा त्या मंदिरात जाऊन आल्या होत्या. आजही आजी कुठल्या तरी बाईबद्दल बोलतायत आणि त्या मंदिरात जाऊन आल्यात. म्हणजेच आपल्याला मंदिरात काहीतरी क्लू नक्की मिळेल. आपल्याला मंदिरात जायला हवं ग. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.